ओम साईराम मित्रांनो, शुभ सकाळ सर्वांना। आणि आजचा दिवस खूप खास आहे आणि आजचा ब्लॉग देखील आपला खूप खास आहे, कारण की आज आमच्या गावातून निघणार आहे साई पदयात्रा। आणि ही साई पालखी आमची दरवर्षीप्रमाणे निघतच असते। तर मला तर जायला जमणार नाही पायी, तर जे माझे मित्र, माझा लहान भाऊ जात आहेत, त्यांना सुखाचा प्रवास व्हावा यासाठी आपण त्यांना थोडंसं भेटणार आहोत आणि तेच आजच्या आपल्या या व्लॉग व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहोत। आणि कशा प्रकारे आमच्या गावातून ही पालखी निघत असते दरवर्षीप्रमाणे, आणि खूप जल्लोष असतो पोरांमध्ये, कारण की वर्षभरातून ह्या दिवसाची साई भक्त खूप आतुरतेने वाट बघत असतात। तर जेवढे काही साई भक्त आपले शिर्डीला पायी चालत जातात, हे म्हणजे आपले साईबाबांकडे काही मागण्यासाठी नाही, पालखीचा किंवा पदयात्रेचा अनुभव घेण्यासाठी सर्व मित्र आपले साई भक्त जात असतात। ते त्यांच्या कोणत्याही अपेक्षा नसतात आपल्या बाबांकडून, फक्त तो अनुभव घेण्यासाठी हे सर्व पायी 7-8 दिवस चालत जातात। त्यांच्याकडे पण खूप कामं असतात, परंतु वर्षातून हे 8-10 दिवस सुट्ट्या काढून ते पदयात्रेसाठी सो आता आमची मंडळी, आमच्या वरच्या आळीची पोरं चाललेत। वरच्या चाळीची आहेत आपली। सो मित्रांनो, पालखी निघालेली आहे आणि आता आमच्याकडची पोरं सगळे मित्र चाललेले आहेत। आता पहिला मंदिरात जाऊ आणि दर्शन घेतल्यानंतर पुढं पालखीमध्ये आपण सामील होणार आहोत। सो चला। मैं मगाशी पण चप्पल बरोबर जोडीची आणले, चला मित्रांनो, आता दर्शन घेऊन झालेलं आहे आणि पालखी पुढेच निघाली। आम्हाला थोडं लेट झालं घरून येण्यासाठी, तर आता पटापट जातो आणि पालखीमध्ये सामील होतो। चला लवकर भाऊ।
सो आता आपली पालखी मार्गस्थ झालेली आहे आणि मी पण घरी आलो. तर आपण जाणार आहोत डायरेक्ट शेवटच्या दिवशी डायरेक्ट शिर्डी आणि पालखीमध्ये सामील होणार. व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. आणि अशाच भेटूया अजून एखाद्या नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता आपले ब्लॉग येतच राहतील. थोडंसं घराचं काम घेतलं ते पण तुम्हाला व्हिडिओ येईलच. थोड्या दिवसात घराचं काम घेतले त्याच्यामुळं आपल्याला कुठं फिरता येत नाही. तर त्या घराचा पण ब्लॉग येणार आहे लवकरात लवकर.